तुरणार. शाळेचं नाव एमजी तुरणार निवासी सेमी इंग्लिश स्कूल अँड बोरवटी लातूर. वर्ग 8वी. सब्जेक्ट कुठले कुठले आहेत? मराठी, भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, सायन्स, मॅथ, संस्कृत. ओके. मराठीचं पाठांतर झाले आहे, इतिहासचं, भूगोलचं, संस्कृतचं, सायन्सचं. सायन्सचे क्वेश्चन विचारू. What would have happened if RBCs had mitochondria? If RBCs had mitochondria, they would not have used oxygen for purpose than carrying it to all the cells of the body. The cells would not have obtained oxygen. Okay. There had been no difference between mitochondria and plastids. Mitochondria carrying out oxidation of carbohydrates. Its fats, etc. With the help of enzyme, plastids are synthesis carbohydrates with the help of solar energy and chlorophyll. Okay. Give functions of plasma membrane. Plasma membrane, it's allow as permeable membrane. भूगोलचं पाठांतर झालेलं आहे. इतिहासचं. चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. खान अब्दुल गफ्फार खान खुदाई खिदमतगार या संघटनेने 23 एप्रिल 1930 रोजी सत्याग्रह सुरू केला. सत्याग्रहींनी सुमारे पेशावरवर आठवडा ताब्यात ठेवला. सरकारने सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश गडवार पलटणीला दिला. गडवार पलटणीचा अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी सत्याग्रहींवर गोळीबार करण्यास नकार दिला. सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. का केला? भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांना मध्यवर्ती विधिमंडळात बॉम्ब फेकले. मध्यवर्ती विधिमंडळात 2 विधेयके मांडली होती. ही विधेयके मंजूर झाली तर सरकारने नागरिक हक्काची पायमल्ली होणार होती. भूगोलचं पाठांतर झालेलं आहे. ग्रामीण भूमी उपयोजना शेती का महत्त्वाची असते? शेती हा लोकांचा मुख्य व्यवसाय आहे. शेती लोकांना अन्नधान्याच्या गरजा पुरवते, तसेच इतर उद्योगांना कच्चा माल पुरवते. नागरी भागात सार्वजनिक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक असते. लोकांना विविध सुविधा पूर्ण करण्यासाठी सरकारने विविध सुविधा पूर्ण करण्यासाठी वापरात आलेली सरकारी जमीन क्षेत्र म्हणजे सार्वजनिक क्षेत्र होय. ओके. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ स्क्वेअर? साइड स्क्वेअर. एरिया ऑफ रेक्टँगल? लेंथ इंटू ब्रेथ. एरिया ऑफ ट्रायंगल? 1/1 इंटू बेस इंटू हाईट. ओके. -2 + 3 = 1. 4 - -3 = 7. ओके. -2 + -4 -6. व्हेरी गुड. हे पाठांतर कशा पद्धतीने केलं तुम्ही? आमच्या टीचरांनी आम्हाला सर्व धडे शिकवले. त्याच्यातले जे उत्तरामधले प्रश्न येत नाहीत ते आम्हाला बोर्डावर लिहून दिले व शब्द बाजूला काढले व 5-5 वेळेस लिहून पाठांतर केले. व्हेरी गुड. थँक्यू.